मित्रांनो, तुम्हाला महेश मांजरेकर यांची स्टोरी माहीत आहे का? मुंबईच्या एका मध्यमवर्गीय घरातून निघालेला मुलगा, पैशांची कमतरता, स्ट्रगल आणि एक स्वप्न, अभिनेता होण्याचं. तुम्हाला 50 तोळा सोनं आठवतंय? किंवा तो रांगडा आवाज, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय? ज्या माणसाने संजय दत्तचं करिअर सावरलं आणि मराठी सिनेमाला ग्लॅमर मिळवून दिलं आणि बिग बॉस मराठीचा कडक होस्ट बनले. क्रिकेटचं मैदान सोडून कॅन्सरला हरवणाऱ्या या खऱ्या जिद्दी माणसाची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण स्टोरी खूप मजेदार आहे. 16 ऑगस्ट 1958ला मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले महेश. सुरुवातीला त्यांना अभिनय नाही तर क्रिकेटचं वेड होतं. चक्क सचिनचे गुरु रामकांत आचरेकर सरांकडे त्यांनी ट्रेनिंग घेतली होती. पण नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं. घरात आर्थिक ओढाताण होती. एकदा तर व्यवसाय सुरू करायला घरातील दागिने गहाण ठेवावे लागले. पण म्हणतात ना, ज्याची जिद्द मोठी त्याला आभाळ ठेंगणं. गिरगावातल्या चाळीतून त्यांनी नाटकात एंट्री केली आणि तिथूनच त्यांच्यातला दिग्दर्शक जागा झाला. 1999 साल आलं आणि त्यांच्या एका सिनेमाने पूर्ण देशात खळबळ माजवली. वास्तव गँगस्टरचं इतकं रॉ आणि वास्तववादी चित्रण आधी कुणीच केलं नव्हतं. संजय दत्तला संजू बाबा बनवण्यात मांजरेकरांचा मोठा हात आहे. त्यानंतर अस्तित्वासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालं. पण महेश फक्त हिंदी सिनेमात थांबले नाहीत. जेव्हा मराठी सिनेमा मागे पडत होता तेव्हा त्यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि नटसम्राटसारखे चित्रपट देऊन दाखवून दिलं की मराठी माणूस फक्त बघत नाही तर इतिहास घडवतो. आणि हो, स्लमडॉग मिलेनियरमध्ये ऑस्करच्या मंचावरही आपल्या या माणसानं हजेरी लावली. त्यात एक मोठी लढाई अजून बाकी होती. 2020 मध्ये त्यांना ब्लॅडर कॅन्सर झाला. 11 तासांची शस्त्रक्रिया, उपचार आणि प्रचंड वेदना. पण महेश मांजरेकर हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. ते म्हणाले होते, जीवनातल्या प्रत्येक लढाईत जिंकायचं असेल तर आधी घाबरणं सोडावं लागतं. आणि शेवटी त्यांनी कॅन्सरलाही हरवलं. आज 67व्या वर्षीही ते चित्रपट करतात, नवीन कलाकारांना संधी देतात आणि मराठी सिनेमासाठी अजूनही तितक्याच जोमाने काम करत आहेत. महेश मांजरेकर म्हणजे फक्त एक अभिनेता किंवा दिग्दर्शक नाहीत, तर ते जिद्द नावाचं दुसरं नाव आहेत. शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं आणि संकटाच्या छातीवर पाय देऊन कसं उभं राहायचं हे त्यांच्याकडून शिकावं. तुम्हाला पुढची स्टोरी कोणाची पाहिजे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच कडक स्टोरीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.